आज आपण बाप्पासाठी आहे ना नैवेद्य थाळी तयार केलेली आहे आणि या थाळीमध्ये तुम्ही पाहू शकता मिक्स व्हेज भाजी आहे। त्याच्यानंतर आपण पाण्यावर थापलेली ज्वारी नाचणीची भाकरी ते तयार केलेली आहे आणि सोबतच आहेत बाप्पाच्या आणि तुम्हा आम्हा सर्वांचे फेवरेट असे उकडीचे मोदक आहेत। आणि या थाळीची खासियत म्हणजे ही थाळी पूर्णपणे मिनी फॉर्मॅटमध्ये असणार आहे, त्याच्यामुळे आपला वेळ सुद्धा ह्यामध्ये कमी लागणार आहे। नमस्कार मित्रांनो, मी आणि माझ्या तुम्हा सर्वांचा आजच्या रेसिपीमध्ये खूप मनापासून स्वागत करीत आहोत। आजची रेसिपी आहे नैवेद्य थाली आणि तुम्ही पाहतात आपला घरचा स्वाद। आता आपण सुरुवात करूया मिक्स वेज पासून। तर इथे मी कढईमध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे। आता यामध्ये आपण सुको खोबरं आहे ना ते घालूया। चला आता हे खोबरं आहे ना ते परतून घेऊया। खोबरं तांबूस झाल्याच्या नंतर यामध्ये आपण कांदा घालूया, त्यानंतर टोमॅटो, मिरची, कढीपत्ता। आता हे सर्व साहित्य आहे ना ते आपण मऊ करून घेऊया। तुम्ही पाहू शकता कांदा आणि टोमॅटो मऊ झालेला आहे। आता यामध्ये आपण मगज घालूया। तुम्हाला जर काजू घालायचे असेल ना तर तुम्ही काजू सुद्धा घालू शकता। ही सुद्धा ना आपल्याला 2 मिनिटं परतून घ्यायचे आहे। आता हे सर्व साहित्य ना परतून झालेलं आहे। आता आपण गॅस बंद करूया आणि या साहित्याला ना आपण थंड करून घ्यायचं आहे आणि नंतर आपण मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायचं आहे। हे बघा साहित्य आहे ना ते थंड झालेलं आहे। आता मिक्सरच्या भांड्यात आपण वाटून घेऊया। आता यामध्ये आपण आलं आणि लसूण घालूया, त्यानंतर ओलं खोबरं। तर हे बघा असं बारीक वाटून घ्यायचं। आता त्यानंतर आपण फोडणीची तयारी करून घेऊया। तर कढईमध्ये मी तेल तापून घेतलेलं आहे। आता यामध्ये आपण खडा मसाला घालूया, त्यानंतर जिरं। मसाले आपण थोडेसे परतून घेऊया। परतून झाल्याच्या नंतर आपण वाटण तयार केलेलं आहे ना ते घालूया। आता हे उरलेलं वाटण आहे ना मिक्सरच्या भांड्याला ते सुद्धा आपण पाणी घालून काढून घेऊया। आता हे वाटण आहे ना ते चांगलं आपल्याला परतून घ्यायचं आहे। आता तुम्ही पाहू शकता वाटणातून तेल सुटायला सुरुवात झालेली आहे। आता बाकीचे मसाले आहेत ना ते सुद्धा घालूया। हळद, घरगुती लाल मसाला, त्यानंतर धना पावडर, घरगुती गरम मसाला, कसुरी मेथी ही थोडीशी हातावर चुरून घालूया। त्यानंतर यामध्ये आपण मीठ सुद्धा घालून घेऊया। आता हे सर्व आपल्याला परतून घ्यायचं आहे। तुम्ही पाहू शकता आपले मसाले आहेत ना ते छान परतून झालेले आहेत। आता यामध्ये आपल्या मिक्स भाज्या आहेत ना त्या घालूया। तर इथे मी वाफून घेतलेल्या आहेत थोड्या आणि या भाज्यांना ना मी 5 मिनिटाची वाफ काढून घेतलेली आहे, पूर्णपणे शिजवली नाही। चला आता या भाज्या आहेत ना वाटणामध्ये चांगल्या मिक्स झालेल्या आहेत। आता यामध्ये ना आपण गरम पाणी घालूया, पुन्हा चांगलं एकजीव करून घेऊया। आता मिक्स करून झाल्याच्या नंतर आपल्याला बारीक गॅसवरती 10 मिनिटाची वाफ काढून घ्यायची आहे। झाकण ठेवायचं आहे आपल्याला। त्यानंतर ही भाजी आपली तयार होऊन जाईल ना? हो, आता मीठ वगैरे सगळंच घातले। चला आता आपण झाकण खोलूया। ही बघा आपली मिक्स व्हेज भाजी तयार झालेली आहे। आता आपण गॅस बंद करून घेऊया। आता त्यानंतर आपण मोदक बनवायला सुरुवात करूया, पण त्याच्या अगोदर आपल्याला काय करायचं आहे, मोदकाचं सारण तयार करून घ्यायचं आहे। तर इथे बघा मी पॅन मध्ये साजूक तूप घेतलेलं आहे चमच्याभर। तूप हलकंसं गरम झालं ना की यामध्ये आपण काय करूया, ही चारोली घालूया आणि त्यानंतर बदामाचे काप घालूया।
काजूचे काप. आता थोडंसं आपण परतून घेऊया. आता परतून झाल्याच्या नंतर यामध्ये आपण एक खोबरं किसलेलं आहे ना ते घालूया. आणि त्यामध्येच आपल्याला खसखससुद्धा घालायचे आहे, म्हणजे ही सुद्धा भाजून निघेल. खसखस जर अगोदर घातली असती ना तर ती करपून गेली असती, म्हणून मी शेवटी घातलेली आहे. साधारण 2 मिनिटं परतून झाल्याच्या नंतर यामध्ये आपण गूळ घालूया. आणि तुम्ही पाहू शकता मी गुळाचे बारीक बारीक तुकडे करून घेतलेले आहेत, म्हणजे तो वितळायला लवकर मदत होईल. आता तुम्ही पाहू शकता गूळ चांगला विरघळलेला आहे. तर आता आपण काय करूया, यामध्ये वेलची पावडर आणि जायफळची पूड आहे ना ती घालूया. आणि मी दोन्ही एकत्रच वाटून घेतलेले आहे. परतून घेऊया. आणि वेलची पावडर आणि जायफळ पावडर आहे ना ती फक्त आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे, जास्त परतून नाही घ्यायचं. चला आता आपण गॅस बंद करून घेऊया. आता त्यानंतर आपण मोदक बनवायला सुरुवात करूया. आणि मोदक बनवायसाठी मी वालावरकर यांचं मोदकाचं सुगंधित पीठ घेतलेलं आहे. वालावलकर यांचं सुगंधित मोदकाचं पीठ हे टॉप क्वालिटीच्या बासमती राईस पासून तयार केले जातं आणि हे पीठ वापरल्याच्या नंतर तुमचे मोदक होतात एकदम मऊसूत. आता तुम्हाला जर वालावलकर यांचं सुगंधित मोदकाचं पीठ आपल्या किचन मध्ये जर ऑर्डर करायचं असेल तर तुम्ही फ्लिपकार्ट आणि अमेझॉन वरून सुद्धा ऑर्डर करू शकता किंवा थेट तुम्ही ह्यांच्या शॉप मध्ये जाऊन सुद्धा तुम्ही परचेस करू शकता. शॉपचा ऍड्रेस आहे लालबाग न्यू मार्केट, शॉप नंबर 8 श्री गणेश नगर, लालबाग, मुंबई. आणि जर तुम्हाला ह्यांच्या प्रोडक्ट संबंधित अधिक माहिती घ्यायची असेल तर स्क्रीनवरती ह्यांचे नंबर सुद्धा आहेत, ह्यांना कॉन्टॅक्ट करून तुम्ही या प्रोडक्ट संबंधित अधिक माहिती सुद्धा घेऊ शकता. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे पीठ आहे ना ते आपल्याला चालावं लागत नाही, कारण की हे पीठ आहे ना अगोदरच चाललेलं असतं. आता आपण काय करूया, मोदकाची उकड तयार करून घेऊया. ते या भांड्यामध्ये ना आपण पाणी घालूया. आणि आता ना पाण्यामध्ये आपण साखर घालूया. आणि त्यानंतर चवीला मीठ घालायचं आहे, म्हणजे पारी सुद्धा चविष्ट लागते. आता हे दोन साहित्य घातल्याच्या नंतर आपल्याला या पाण्याला ना उकळी काढून घ्यायचे. साखर घातल्याने काय होते, एक प्रकारची ना मोदकाला चकाकी पण येते आणि तेज पण येते. क्या बात आहे. आपल्याला जास्तीची नाही, थोडीशी घालायची. आता तुम्ही पाहू शकता पाण्याला चांगली उकळी आलेली आहे. तर यामध्ये काय करायचं, आपल्याला साजूक तूप घालायचं आहे, जास्तीचं नाही, 1 चम्मच. आता तूप घातल्याच्या नंतर यामध्ये जाईल वालावरकर यांचं सुगंधित मोदकाचं पीठ. आता आपण काय करूया, हे असं घातलंच जाऊया. गॅस बारीक करायचा आपल्याला आणि पीठ घालत जायचं आहे. जेवढं लागेल ना तेवढं आपल्याला टाकून घ्यायचं आहे. म्हणजे हे बघा मी 1.5 कप टाकलेला आहे. चला आता ही उकड झालेली आहे. आता काय करूया, हा गॅस बंद करून घेऊया आणि यावरती आपण झाकण ठेवूया. 1-2 मिनिटं आपल्याला ठेवायचं आहे. आता ही उकड आहे ना ती आपल्याला मळून घ्यायची आहे. ती मळून कशी घ्यायची, आपण भाकरीला पीठ कसं मळतो तसंच मळायचं आहे. तर इथे मी किचनचा ओटा साफ करून घेतलेला आहे. आता यावरती आपण पीठ ओतून घेऊया. आणि इथे मी साधा पाणी घेतलेलं आहे मळण्यासाठी. तर तुम्ही पाहू शकता हे पीठ आहे ना ते मी मळून घेतलेलं आहे आणि असं मऊसूत मळून घ्यायचं आहे. आणि बघा तुम्ही पाहू शकता गुठली कुठेही नाही. आता आपण ना मोदक करायला सुरुवात करूया. तर हा बघा मध्यम आकारामध्ये आपल्याला गोळा घ्यायचा आहे आणि असा गोल गोल करून घ्यायचा आहे. आणि त्यानंतर काय करायचं आहे, असा पाणी घ्यायचा, थोडासा लादीला लावून घ्यायचा आणि थोडा गोळ्याला सुद्धा लावून घ्यायचा. आणि त्यानंतर आपल्याला लाटण्याला सुद्धा लावून घ्यायचा, म्हणजे गोला आहे ना तो चिटकणार नाही. आता ही पारी आहे ना ती लाटून घ्यायची आहे आपल्याला. आणि तुम्ही पाहू शकता कुठेही चीर नाही जात, मस्त पीठ झालेलं आहे. आणि पारी लाटताना ना थोडीशी आपल्याला जाडसर ठेवायचे आहे, म्हणजे कळ्या आहेत ना ते सुबक येतील. आता हे बघा एवढी आपल्याला जाडसर ठेवायचे आहे. आता ही पारी आहे ना ती आपल्याला अलगद उचलून घ्यायची आहे. आता त्यानंतर काय करायचं आहे, तुम्ही अगोदर सारण भरलं तरी ठीक आहे, नंतर भरलं तरी ठीक आहे. मी आता भरते.
आता आपण मोदकाला कळ्या कशा पाडायच्या ना ते सुद्धा आपण पाहून घेऊया. तर आपल्या हाताची 5 बोटं आहेत ना, त्यातले आपल्याला 2 नाही घ्यायची, 3च घ्यायचे आहेत. 3 बोटाचा वापर करायचा आहे आणि थोडंसं आपल्याला पाण्याचा वापर करायचा आहे. ही 3 बोटं आहेत ना थोडीशी बुडून घ्यायची आहेत, एकदम ओलसर पण नाही घ्यायची. आता कळ्या पाडताना हे मधलं बोट आहे ना, म्हणजे अंगठ्याच्या बाजूचं, ते आतमध्ये ठेवायचं आपल्याला आणि हे 2 बोटं आहेत ना ते बाहेर ठेवायचे आहेत. म्हणजे कसं अशी चिमटी येते बघा. तर ही चिमटी आहे ना ती आपल्याला अलगद अशी दाबून घ्यायची आहे. म्हणजे काय होईल, आपली पहिली कली आहे ना ती तयार होईल. तर ही बघा मी आता सोडून देते, दाबून घेतली, आता सोडून देते. तर ही बघा अशी कली आली पाहिजे. आता काय करायचं आहे, त्याच्या बाजूला आहे ना दुसरी कली आपण पाडून घेऊया. तर आपला हात सुकला ना तर आपण काय करायचं, थोडंसं आपल्याला हाताला पाणी घ्यायचं, सारखं सारखं पण घ्यायचं नाही. असा ना गोल गोल फिरवत जायचा, म्हणजे जशी कली होईल ना तसं त्याला फिरवत जायचं. हो, म्हणजे सर्व बाजूने एकसारख्या कळ्या येतील ना. हो. ह्या बघा अशा व्यवस्थित ना सर्व बाजूने अशा कळ्या पडल्या पाहिजे. म्हणजे काय होईल, तुमचा मोदक आहे ना एकदम सुंदर दिसेल. क्या बात आहे, जबरदस्त. तर या कळ्या आहेत ना त्या आपल्याला काय करायचं आहे, यांना जवळ करायचं आहे. आता त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, या वरती आलेल्या कळ्या आहेत ना त्या वरच्या टोकाला आपल्याला निमुळत्या करत जायचं आहे. म्हणजे आपल्या मोदकाला आहे ना छान आकार मिळेल. हा बघा आपला पहिला मोदक आहे ना तयार झालेला आहे. आता असेच आपण ना बाकीचे सुद्धा तयार करून घेऊया. अशाच नवनवीन आणि घरगुती रेसिपींसाठी घरचा स्वाद हे चॅनल नक्की सबस्क्राईब करा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी हळदीची पानं घेतलेली आहेत. आता तुम्हाला नाही जर मिळाली ना तर तुम्ही केळीची पानसुद्धा घेऊ शकता. तीसुद्धा नाही मिळाली ना तर काय करायचं, या चालणीला आहे ना तेल किंवा तूप फिरून त्याच्यावर मोदक ठेवू शकता. हळदीचं पान घालताना ना आपल्याला पूर्ण होल बंद नाही करून घ्यायचे. हे बघा मी खुल्ले ठेवलेले आहेत. म्हणजे कसं खालची वाफ आहे ना ती वरती मोदकाला सुद्धा लागली पाहिजे. त्यानंतर मी इथे वाफेचं भांडं घेतलेलं आहे आणि ह्यामध्ये ना मी पाणी सुद्धा घेतलेलं आहे. तर त्या अगोदर काय करायचं आहे, आपल्याला मोदकाला ना केसर लावून घ्यायचं आहे. आता केसर लावून झाल्याच्या नंतर हे मोदक आहेत ना ते चालणीमध्ये ठेवूया. तर आता मी इथे वाफेच्या भांड्यामध्ये ना पाणी गरम करून घेतलेलं आहे. तर आता आपण काय करूया, ही चालन आहे ना मोदकाची ती ठेवूया आणि गॅस आहे ना आपल्याला स्लो ठेवायचा आहे आणि 10 मिनिटाची आपल्याला वाफ काढून घ्यायची. चला आता आपण झाकण खोलूया आणि आता गॅस सुद्धा बंद करून घेऊया. वाह,
तुम्ही आपले मोदक पाहू शकता की ते एकदम मस्तपैकी सुबक आणि इतके अट्रॅक्टिव्ह दिसतात, कुठेही चिरा वगैरे पडलेला नाही आहे. आणि हे फक्त शक्य झालेलं आहे ते म्हणजे वालावलकर यांच्या सुगंधित मोदक पिठामुळे. मित्रांनो, तुम्ही पाहिली आपली थाळी किती एकदम झटपट तयार झालेली आहे. साधा सोपा नैवेद्य आपण इथे तयार केलेला आहे. तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायचा, शेअर करायचा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूची बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, कारण अशाच मस्तपैकी साध्या सोप्या घरगुती रेसिपीज खास तुमच्यासाठी या चॅनलवरती येत असतात. चला, अशीच एक घरगुती रेसिपी घेऊन पुढच्या येत्या व्हिडिओमध्ये आपण लवकरच भेटणार आहोत. वेळ काढून आजच्या रेसिपीचा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू.